राज ठाकरे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळी जाणार अशी माहिती समोर आली आहे। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे आज पुन्हा एकदा एकत्र येणार आहेत। स्मृतीस्थळी राज ठाकरे बाळासाहेबांना अभिवादन करतील। ही दृश्य सुद्धा आपल्याला अगदी काही वेळातच बघायला मिळतील। काही वेळातच राज ठाकरे हे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळी जातील आणि त्यांना अभिवादन करतील। आणि याच निमित्ताने पुन्हा एकदा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे आपल्याला एकत्र दिसतील। शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचा आज 13वा स्मृती दिन। शेकडो शिवसैनिक अभिवादन करण्यासाठी शिवतीर्थावर दाखल झाल्यात। अगदी काही वेळातच उद्धव ठाकरे सहपरिवारासह अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी दाखल होणार आहेत। त्यांच्याकडून सुद्धा बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन केलं जाईल। ही दृश्य आपल्याला बघायची आहेत। आणि सकाळपासूनच आपण बघू शकतोय तर शेकडो शिवसैनिक हे दाखल झालेले आहेत शिवतीर्थावर आणि पहाटेपासूनच त्यांनी मोठी गर्दी केलेली आहे आणि बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केलं। दृश्य आपण बघू शकतोय। संजय राऊत हे पोहोचलेले आहेत। बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळी ते पोहोचलेले आहेत आणि त्यांच्याकडून अगदी काही वेळातच बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केलं जाईल। त्यांची एक्सपोज सुद्धा आपण बघितलेली होती। एक्सपोजच्या माध्यमातून संजय राऊतांनी बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदना दिलेली होती आणि नुकतीच आपण ही लाईव्ह दृश्य बघतोय। संजय राऊत पोहोचलेले आहेत आणि त्यांच्याकडून बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केलं जात आहे। अगदी काही वेळातच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे सुद्धा या ठिकाणी पोहोचणार आहेत। बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करण्यासाठी खरं तर शेकडो शिवसैनिक जमायला सुरुवात झालेली आहेत आणि सध्याची ही ताजी दृश्य आपण बघतोय, लाईव्ह दृश्य बघतोय। संजय राऊत पोहोचलेले आहेत आणि संजय राऊतांनी नुकतंच बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केलं, त्याची ही दृश्य। अगदी काही वेळातच उद्धव ठाकरे सुद्धा सहपरिवार बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळी दाखल होतील आणि त्यांच्याकडून सुद्धा बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केलं जाईल। मात्र त्याआधीची आपण ही दृश्य बघतोय। संजय राऊत यांनी नुकतंच बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन केलेलं आहे। त्यांच्या स्मृतीस्थळी ते आलेले आहेत आणि त्यांच्या समवेत आपल्याला इतर कार्यकर्ते सुद्धा दिसतात। आणि याविषयी अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी पद्मेश पवार सध्या आपल्या सोबत आहेत। पद्मेश, काय अधिकच्या अपडेट्स या संदर्भातल्या? गौरी, आपण पाहिलं तर आज शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा 13वा स्मृती दिन आहे आणि आज अनेक शिवसैनिक आहेत ते शिवाजी पार्क येथे जे बाळासाहेब ठाकरेंचं कोण पाहिलं स्मारक आहे तिकडे अभिवादन करायला येत असतात। स्वतः आता ठाकरेंचे सेनेचे खासदार संजय राऊत देखील आलेले आहेत। आपण पाहिलं संजय राऊत जवळपास अनेक दिवसांपासून आजारी असल्यामुळे ते घरातच उपचार घेत होते आणि आज स्वतः ते इथे बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन करण्यासाठी आलेले आहेत। थोड्याच वेळात दोन्ही ठाकरे बंधू म्हणजे राज ठाकरे उद्धव ठाकरे हे दोघं देखील इथे येणार आहेत आणि सोबत बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करणार आहे। जवळपास सकाळपासून पहाटेपासून अनेक जे शिवसैनिक आहेत ते इथे अभिवादन करण्यासाठी आले होते। आपण जर पाहिलं सकाळपासून अनेक जे स्थानिक नेते आहेत ते इथे पाहणी करत होते। अनिल देसाई असतील, अरविंद सावंत असतील, अनेक जे इथे पाहणी करताना आपल्याला पाहायला मिळते आणि आता स्वतः संजय राऊत, त्याचबरोबर त्यांचे बंधू सुनील राऊत आणि अनेक लोक इथे आपल्याला इथे अभिवादन करून आता बाहेर येताना आपल्याला पाहायला मिळते। जवळपास सकाळपासून जे स्थानिक पदाधिकारी आहेत ते मोठ्या प्रमाणात आपण इथे पाहिलं तर इथे आलेले होते। नक्कीच खरं तर आपण हे दृश्य बघू शकतोय। संजय राऊत यांची तब्येत खरं तर मागील अनेक दिवसांपासून ठीक नाहीये। त्यांच्यावर त्यांच्या घरीच उपचार सुरू आहेत। मात्र या दरम्यानच आपण बघतोय ते नुकतेच पोहोचलेले होते। बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळी ते पोहोचले आणि त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केलं। ती दृश्य बघितली आपण। माध्यमांशी ते काय संवाद साधतात हे बघणं सुद्धा महत्त्वाचं असेल। अगदी काही वेळातच उद्धव ठाकरे सुद्धा या ठिकाणी पोहोचतील, बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळी पोहोचतील। संपूर्ण परिवारासह ते दाखल होणार आहेत आणि त्यांच्याकडून सुद्धा बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केलं जाणार आहे। मात्र आताची ही लाईव्ह दृश्य आपण बघतोय। नुकतंच आपण बघितलं संजय राऊत यांनी बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केलं, आदरांजली वाहिली आणि त्या दरम्यानची ही दृश्य आपण बघू शकतोय। संजय राऊत यांची आपण एक्सपोज सुद्धा बघितलेली होती। त्यांनी एक्सपोजच्या माध्यमातून बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदना दिलेली होती आणि त्यानंतर ते स्मृतीस्थळी येणार अशी चर्चा रंगू लागलेली होती आणि नुकतंच ते पोहोचलेले होते, आपण बघितलं आणि त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदना दिलेली आहे। अगदी काही वेळातच आपण बघू शकतो राज ठाकरे सुद्धा
बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळी पोहोचणार आहेत। सोबतच उद्धव ठाकरे सुद्धा आपल्या परिवारासह या ठिकाणी पोहोचतील। दोनही नेते आपल्याला पुन्हा एकदा याच निमित्तानं एकत्र पुन्हा एकदा दिसू शकतात। अगदी काही वेळातच दोनही नेते बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळी येणार आहेत। त्यावेळी नेमकं काय घडतं हे बघणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं असेल। मात्र आपण ही दृश्य दाखवतोय अगदी काही वेळापूर्वीची दृश्य आहे, ज्या ठिकाणी संजय राऊत आपल्याला दिसतात आणि त्यांच्याकडून बाळासाहेब ठाकरे यांना ही मानवंदना दिली जाते आणि त्यांना अभिवादन केलं जात आहे। हे दृश्य आपण बघू शकतोय। त्यांनी अगदी काही वेळापूर्वीच एक्सपोज केलेली होती। एक्सपोजच्या माध्यमातून त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदना दिलेली होती। तीही दृश्य आपण बघू शकतोय आणि ही आताची दृश्य आहेत। आता संजय राऊत निघून गेलेले आहेत। बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळी ते पोहोचलेले होते। त्यांनी अभिवादन केलं बाळासाहेब ठाकरे यांना आणि त्यानंतर ते निघून गेले। त्याची ही दोन दृश्य आपण बघू शकतोय। ज्या दरम्यान त्यांनी एक्सपोज केलेली होती त्यानंतर ते स्मृतीस्थळी येतील आणि अभिवादन करतील अशी चर्चा सुद्धा रंगू लागलेली होती। तसंच नेमकं घडलं। खरं तर आपण मागील अनेक दिवसांपासून बघतोय संजय राऊत यांची प्रकृती ठीक नसल्यानं त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। अनेक दिवसांपासून त्यांच्यावर घरी त्यांचे उपचार सुरू असल्याची माहिती मिळते। मात्र यामध्येच त्यांनी एक्सपोज केलेली होती। एक्सपोजच्या माध्यमातून बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदना दिलेली होती आणि त्यानंतरची ही दृश्य पहिल्या दृश्यांमधून आपण बघू शकतोय। नुकतेच त्यांनी स्मृतीस्थळी भेट दिली आणि बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन केलं। तर आपण बघू शकतोय खरं तर बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळी सुद्धा अनेक महत्त्वाचे नेते आहेत ते पोहोचायला सुरुवात झालेली आहेत आणि त्याच स्मृतीस्थळावरून आमचे प्रतिनिधी पद्मेश पवार आपल्यासोबत आहेत। तर अगदी काही वेळातच राज ठाकरे सुद्धा स्मृतीस्थळी येतील आणि बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन करतील आणि त्या ठिकाणून आमचे प्रतिनिधी आहेत श्रेयस सावंत। मी सगळ्यात आधी श्रेयस यांच्याकडे जाते। श्रेयस, आपण नुकतंच बघितलं संजय राऊत हे आलेले होते, त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केलं। राज ठाकरे नेमके कधीपर्यंत निघतील? राज ठाकरे कुठल्याही क्षणी मनसे अध्यक्ष निघणार आहेत। आपण बघू शकतो मनसे अध्यक्षांचा गाड्यांचा कॉन्वॉय जो आहे तो आता इकडे लागलेला आहे। याच गाडीतून खऱ्या अर्थाने नितीन सरदेसाई आणि बाला नगोकरी ही त्याला आपण शिवतीर्थावर शिवतीर्थाचं चित्र जर आपण बघितलं गेलं तर अनेक वर्षांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे उद्धव ठाकरेंसोबत आजच्या दिवशी बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळाजवळ जात आहेत। आणि गौरी, हेच खरं महत्वाची गोष्ट आहे। आपण शिवतीर्थावर आहोत आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे कोणत्याही क्षणी इकडून निघू शकतात। त्यासोबत बालनगोकर नितीन सरदेसाई देखील आहेत। आपण बघू शकतो तर अनेक शिवसेना मनसेच्या कार्यकर्त्यांसाठी आजचा दिवस अत्यंत महत्वाचा आहे आणि अत्यंत महत्वाचा दिवस असल्या कारणाने आज दोन ठाकरे बंधू एकत्र येणं आणि त्या एकत्र येऊन बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाजवळ जाणं आणि त्यांना अभिवादन करणं ही सर्वात महत्वाची गोष्ट आज शिवतीर्थ या निवासस्थानी असो, मातोश्री असो किंवा बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाजवळ असो ही घडताना दिसत आहेत। एकंदर पाहिलं गेलं तर अनेक नेते शिवसेनेचे आता एक एक करून आपल्याला निघताना दिसत। मात्र कुठल्याही क्षणी म्हणजे 11ची वेळ आहे जेव्हा मनसे अध्यक्ष राज ठाकरे इथं जातील। आत्ताच काही वेळापूर्वी नितीन सरदेसाई आणि बाला नगोकर सुद्धा इकडे पोहोचले, त्यामुळे कुठल्याही क्षणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे स्मृतीस्थळाजवळ जाणार आहेत। गौरी, सगळ्यात महत्वाची गोष्ट हीच आहे की आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे तिथे पोहोचल्यानंतर उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे एकत्र स्मृतीस्थळाजवळ येत आहेत का आणि आदरांजली वाहतात का ते पाहणं खऱ्या अर्थानं खूप महत्वाचं आहे। 11ची वेळ त्यांची आहे तर 11:30-12ची वेळ उद्धव ठाकरे उद्धव ठाकरेंच्या परिवाराची आहे। त्यामुळे कुठल्या क्षणी कोण जाईल आता त्याकडे खऱ्या अर्थानं आपल्याला लक्ष द्यावं लागेल। पण शिवतीर्थाबाहेर आता हालचालींना वेग आलेला आहे, कारण कुठल्याही क्षणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे इथून शिवतीर्थ या निवासावरून निघून ते थेट स्मृतीस्थळाजवळ जाणार आहेत आणि तिकडे बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळाजवळ अभिवादन करणार आहेत। नक्कीच श्रेयस, असं सोबत राहा। नेमकं बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळी वातावरण नेमकं काय आहे ते जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी पद्मेश पवार आपल्यासोबत आहेत। पद्मेश, काय त्या ठिकाणचं वातावरण नेमकं? गौरी, आता आपण स्मृतीस्थळावरती आहोत शिवाजी पार्क येथे। सध्या आपण पाहिलं तर स्वतः संजय राऊत इथे येऊन अभिवादन करून गेले आणि सकाळपासून आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात जे शिवसैनिक आहेत ते इथे अभिवादन करण्यासाठी येत आहेत। संपूर्ण महाराष्ट्रभरातून अनेक जे शिवसैनिक आहेत ते बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली वाहण्यासाठी स्वतः इथे येत असतात। दरवर्षी इथे हजारोंच्या संख्येने शिवसैनिक येत असतात। आपण जर आता पाहिलं तर अनेक महत्त्वाचे जे नेते आहेत ते म्हणजे अनिल देसाई असेल, महेश सावंत असेल किंवा अरविंद सावंत असतील, हे अनेक जे पदाधिकारी आहेत तिथे पाहणी करून गेले, अभिवादन करून गेले। स्वतः आता उद्धव ठाकरे आणि त्यांचे बंधू राज ठाकरे देखील आता थोड्याच वेळात येत असतात आपल्याला पाहायला मिळते। आपल्यासोबत काही पदाधिकारी आहेत। सर, काय सांगाल, यंदा दोन्ही बंधू एकसाथ येत आहेत, काय भावना काय तुमच्या? भावना तर आनंदाच्याच भावना आहेत।
असं वाटतं आम्हाला की यावेळेला राजसाहेब तर दरवर्षी येतात, यावर्षी पण येतात. आता थोड्याच वेळात उद्धव साहेबांचं इथे आगमन होणार आहेत आणि हा आमच्यासाठी एक भावनिक आणि हे दुःखाचा दिवस असला तरी आमच्यासाठी जो भावनिक, आम्ही सर्व शिवसैनिक पदाधिकारी इथे सकाळी तिथे रीग लागते दर्शनाला आणि आम्ही पण सकाळी 7:30 वाजता इथे आलेलो आहेत साहेबांच्या स्मृतीस्थळाला दर्शन घेण्यासाठी. नक्कीच काय सांगाल काका, अनेक वर्षांपासून तुम्ही शिवसैनिक आहात, आज वेगळं आहे, राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येत आहेत, आज दोन्ही बंधू एकत्र येत आहेत इथे. हो, एकत्र आले म्हणूनच होणार ना पुढे, आता नाही तर होणार नाही साहेब. नक्कीच आपण जर पाहिलं तर अनेक शिवसैनिक पहाटेपासून या स्थळावरती आदरांजली देण्यासाठी बाळासाहेब ठाकरेंना येतात. त्यांचं म्हणणं आहे की दोन्ही बंधू एकत्र आले हेच खूप महत्त्वाचं, हीच खरी बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली असल्याचं स्वतः अनेक जे शिवसैनिक आहेत ते आपल्याशी बोलताना बोलत आहेत. नक्कीच पद्मेश खरं तर आपण बघू शकतोय अनेक शिवसैनिकांच्या प्रतिक्रिया आहेत त्या अजूनही आपल्याला जाणून घ्यायच्या आहेत. राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र आल्यावर नेमकं काय घडतं तेही बघायचं आहे. पद्मेश आणि श्रेयस, तुम्हा दोघांचाही धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. तर आपण बघू शकतो अमित शहा यांनी सुद्धा एक्सपोज केलेली आहे. त्यांची एक्सपोस्ट आपण बघतोय. मी बाळासाहेब ठाकरे यांना आदरपूर्वक आदरांजली अर्पण करतो. राष्ट्रविरोधी शक्तींच्या विरोधात नेहमीच एखाद्या मजबूत ढालीसारख्या उभ्या राहणाऱ्या बाळासाहेबांनी संस्कृती आणि स्वधर्माच्या रक्षणासाठी संघर्ष केला. त्यांनी कधीही सिद्धांत आणि विचारसरणीशी तडजोड केली नाही. राष्ट्रप्रेमींसाठी ते राजकीय आयुष्याची प्रेरणा आहेत. पुण्यतिथीच्या निमित्तानं बाळासाहेबांना कोटी कोटी नमन. ही एक्सपोज केलेली आहे अमित शहानी आणि बाळासाहेबांना त्यांनी अभिवादन केलेलं आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडून सुद्धा एक्सपोज करण्यात आलेले आहेत. साहेब, आपले विचार आणि स्मृती सदैव आमच्या मनात. वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना स्मृतिदिनी भावपूर्ण आदरांजली. ही एक्सपोज आपण एकनाथ शिंदेंची बघत होतो. शरद पवार यांनी सुद्धा एक्सपोज केलेली आहे आणि बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली वाहिली आहे. आपल्या बाळासाहेबांनी ठाकरे माण्यानं आणि मुक्त हस्ते विरोधकांवर शब्दांचा मारा केला. त्यांच्या व्यंगचित्रांनी अनेकांना घायाळ सुद्धा केलं. आयुष्यभर त्यांनी राजकारणापलीकडे निस्वार्थपणे मैत्री जपली, त्यात कटुता आणली नाही. महाराष्ट्राचा इतिहास ज्यांच्या उल्लेखाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही, ही एक्सपोज केलेली आहे शरद पवार यांनी आणि त्यांनी बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन.